नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण, वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. आज आयुष प्रसाद साहेब जिल्हाधिकारी नाशिक आणि गायकवाड साहेब पुरवठा अधिकारी यांची NDPDWA असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन नाशिक जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या पॅनिक बाईंगच्या पार्श्वभूमीवर विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. सध्या पिंपळगाव, मालेगाव तसेच नाशिक शहरातील काही भागांमध्ये पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात रांगा लागून नागरिकांकडून इंधन खरेदी केली जाते आहे. या परिस्थितीमुळे अफवा अधिक वेगाने पसरत असून पंपावर अनावश्यक गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. ही बाब विशेषतः मांडण्यात आली. तसेच सप्लाय डेपोकडून वेळेवर माल उपलब्ध न होणे ही गंभीर समस्या देखील उपस्थित करण्यात आली आहे. संबंधित ऑइल कंपन्यांकडे आगाऊ पैसे जमा करूनही वेळेत लोड मिळत नसल्याने पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि या सर्व परिस्थितीवर तातडीनं हस्तक्षेप करून नियंत्रण ठेवण्यात यावे आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे. यावर माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेबांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालण्याचे आणि योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन असोसिएशनला दिले आहे. या भेटीदरम्यान फॉर्म पेडा राज्य सचिव सुदर्शन पाटील, राज्य समन्वयक श्री विजय ठाकरे, तहसीन खान, दिनेश थात्रक, ज्येष्ठ डीलर सुरेश अण्णा पाटील, मनोज चंडक, अमोल बनकर, हेमचंद्र मोरे हे उपस्थित होते. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण. लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण: वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क: 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.